तर मास्क घालून नाही आहो, काही नाही. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली. मजाक मस्त नको करून उगाच फालतू काही होऊन जायचं त्याच्यामध्ये. तुम्ही पोचता का आणलंय? घरचीच आहे का? खूप सारे आहे कुत्रे. सो हॅलो फोक्स, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज आहे 3 फेब्रुवारी आणि वेळ होत आहे 8:12. मला उशीर झाला. लायब्ररीची चाबी माझ्याकडेच आहे. मला पटकन लायब्ररी जाऊन लायब्ररी ओपन करायची आहे. तर मी आता निघत आहो. कालचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकलो, थोडेसे प्रॉब्लेम्स होते, बाहेर वगैरे केलेलो, त्याच्यामुळे मी कालचा रेकॉर्ड नाही केला व्हिडिओ. आजचा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तुम्ही पहा आज आपल्याला काय वाचायचं आहे, मी काय करणार आहे दिवसभरामध्ये आणि माझी लायब्ररीमध्ये मी कसा अभ्यास करतो ते तुम्ही पहा. आणि आपण भेटू आता लायब्ररीमध्ये. तोपर्यंत बाय. रोज फर्स्ट टाईम गाडी जेव्हा चालू करतो त्याच्या अगोदर मी पूर्ण गाडी पुसून घेतो. मग गाडी क्लीन केली आणि मी गेलो लायब्ररीला. सकाळचा वेळ 8 वाजले, 8:30 काहीतरी वाजले होते. आणि मी सकाळी सुरुवातीला माझं आज करंट अफेअर्स करण्याचा विचार केला होता. आज व्हिडिओ अपलोड करायचा नव्हता म्हणून मी डायरेक्ट करंट अफेअर्सच्या सेशनवर गेलो. करंट अफेअर्सचं सेशन कंप्लीट केलं आणि मग दुपारचं सेशन होतं आपल्या पेपर सॉल्विंगचं. तर मी पेपर सॉल्विंगच्या सेशनला बसलो. मागे ते काकू झाडू वगैरे मारत होत्या, त्याच्यामुळे मग मला त्याच्यानंतर मला जागा चेंज करावी लागली होती. मी जागा चेंज केली आणि दुसऱ्या साईडला जाऊन बसलो. ते काकू तिकडे पण आल्या होत्या मग झाडू मारायला. तर ठीक आहे, ते अवॉइड केलं. मी माझ्या पेपरमध्येच होतो बिझी, मला तेवढं लक्ष नव्हतं. कॅमेरा एक साईडला ठेवून दिला आणि मी माझं पेपर सोडत बसलो होतो. पेपर झाल्याबरोबर भूक लागली होती खूप. पाणी भरलं बॉटल आणि त्याच्यानंतर मग डबा उचलला आणि मी निघालो जेवण करायला. सागर होतं, सागर काहीतरी कुरकुरे आणलं होतं, त्याच्यामुळं त्यासोबत बसलो होतो जेवण करायला. पालकची भाजी होती आज, दही होतं आणि पोळी भात. दोघंजणं जेवण केले, म्हणजे त्यांना जेवण केलं, मीच जेवण केलं. तो फक्त बाजूला बसून होता. थोड्या वेळ बाहेर मग वॉकिंग वगैरे केली. त्याच्यानंतर पुन्हा बसलो होतो. मी दुपारचं सेशन रेकॉर्ड करू शकलो नाही कारण मी दिवसभर आज जे वाचलो होतं 73 आणि 74 घटना दुरुस्तीच्या कलमा, त्याच्या मी नोट्स काढत बसलो होतो, म्हणजे ट्रिक्स काढत बसलो होतो. दुपारून मग 5 वाजले होते, त्याच्यामुळं मग मी सागरनं चाय प्यायला चाल म्हणे होते म्हणून आम्ही दोघंजण चाय प्यायला गेलेलो आणि चाय पिलं. सागरला काहीतरी पैशाचं काम होतं पण त्याच्याकडे ATM नव्हतं. ते काहीतरी नवीन मेथड होता योनो बँकिंगचा, तर तो तिथून पैसे काढायचा ट्राय करत होता. मग आम्ही तिथं थोडं पैसे काढायला गेलो पण तिथून त्याच्याकडे पैसे निघाले नाही. तर मास्क घालून नाही आहो, काही नाही. पैसे काढायला आलं त्यानं पोपट झाला. मजाक मस्त नको करून उगाच फालतू काही होऊन जायचं त्याच्यामध्ये. मजाक मस्त नाही. अरे काय झालं इकडे घे. तुम्ही पोचता का आणलंय? घरचीच आहे का? खूप सारे आहे कुत्रे. आवड आहे वाटते तुम्हाला? एवढे कुत्रे, सगळे कुत्रे माहिती आहे का? ते विकायचे नव्हते कोणतेच त्याच्यावाले. ते सगळे कुत्रे माहिती आहे का? ते पोसत होतं ते मला आधीपासून माहित आहे. मी यवतमाळात आधीपासून आहे. ते गेलता का तिकडे याच्याकडे कधी? कारण ते पिंजरा आहे ना, पिंजऱ्यातच एवढी होती. ते कोंबडा कशी भेंडतो आपण घरी, तसं भेंडती त्याच्यासारखं भेंडून होते ते. पण ते भांडत का नव्हते, मग ते नाही खबर लागतात. ते भांडत नव्हते, ते खेळत होते. एक कुत्रा माहिती आहे का? त्याचे पाय असे वाकून होते. ते का म्हणे का त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी होतं म्हणे लहानपणीपासून. काय पिऊन आम्ही निघले होते पैसे वगैरे काढायचं ट्राय करून, पैसे निघले नाही. तर ते आम्ही थोडंसं कुत्र्याच्या गोष्टी करत होते. ते काका, त्यांना कुत्रे पाळायची आवड होती, त्याच्यामुळं त्यांच्याकडे खूप सारे कुत्रे होते, ते आम्ही पाहायला गेलेलो. तिथून निघून मग आम्ही लायब्ररीकडे आलो. हे कोणत्या तरी पिक्चरमध्ये पाहिलं होतं मी. हे कोणता पिक्चर? पुष्पा. हे काय म्हणते त्याला, चंदनच्या लकड्या वगैरे. कुठे लपवाचा अड्डा कुठे आहे तुमचा पुष्पावाला? कुठे? हां, तेरी झलक शर्फी. अरे कोणतं चप्पल काढते? पहिला चप्पल काढते राजा. डबल घे गाणं कसं? तेरी झलक शर्फी श्रीवल्ली मदक बर्फी. आम्हाला काऊन
ATM टाकलं, हां विड्रॉ चूज केलं, हा. बँकिंग नंतर विड्रॉ चूज तर केलं. तुझ्याकडे ATM नाही राहिलं तेव्हाच तू करशील हा. ना, तेव्हा तुझ्याकडे काहीतरी ते पाहिजे नसतं याच्यासाठी बेस्ट आहे. हां, जेव्हा ATM नाही राहील तेव्हा ना. हा. त्या ATM मधून पैसे निघाले नाही, तर सागरच्या डोक्यात तेच चालू होतं. तो तेच पाहत होता मोबाईलमध्ये पण. त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळ आणखी बाहेर वॉकिंगवर केले, पोरं भेटले होते, त्यांच्यासोबत बोलत होते. त्याच्यानंतर पुन्हा मी संध्याकाळचं पण रेकॉर्ड करू शकलो नाही, कारण उशीर झाला, मला वेळ लागला ते नोट्स काढायला. पण ते सगळे नोट्स काढले. डबा यायला खूप उशीर झाला. मला माहीत नाही काय प्रॉब्लेम होती, तर ते काका आले होते, डब्याला मुलगा नव्हता आला, म्हणून उशीर झाला. 8:30 वाजले होते. मग डब्यावर पोळ्या होत्या, भात, वरण आणि दोडक्याची भाजी होती, ढेमसाची भाजी होती. मी जेवण पटकन फिनिश केलं आणि परत जे माझं ते नोट्स काढायचे होते, नोट्स नाही तर ट्रिक्स म्हणतात, ट्रिक्स काढायचे होते, ते ट्रिक्स काढायला बसलो आणि ते फायनली आत्ता कंप्लीट झालं होतं. त्याचं मी शेवटला एक स्क्रीनशॉट टाकून देईन, तुम्ही ते पाहून घ्या. सो मित्रांनो, रात्रीचे 10:30 होत आहे. मी रूमवर आलेलो आणि व्हिडिओ एडिट झाला आहे माझा. तुम्ही पाहाले कसा वाटला व्हिडिओ खाली कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर खाली जे लाल कलर सबस्क्राईब बटन आहे त्याला दाबा आणि ते ग्रे करा आणि ते बेल नोटिफिकेशन पण दाबा. त्याच्यानं माझ्या नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि आजचा हा व्लॉग आपण इथेच संपू आणि आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, काळजी घ्या, टेक केअर आणि सेफ राहा. बाय बाय, गुड नाईट. व्हिडिओ कॉल होईल का? खाता आहे ते काही नको खात जाऊली का?